श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. कसे आहात? मी जयश्री. चला आता आंघोळ वगैरे करून मी रेडी झाली आहे स्वयंपाकाला. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मी आज भाजी बनवत आहे, तर दाखवते थांबा. हे बघा, हे आहे शेवग्याच्या शेंगा. तर असं म्हणतात की शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने औषधे उतरतात. तर ही गोष्ट खरी आहे का? प्लीज मला कमेंट करून सांगा. माझ्या मुलांना आवडत नाही, पण माझ्या नवऱ्याला आवडते म्हणून त्यांनी आवडली. मी पण खाते. माझ्या घरी, माझ्या माहेरी याचं झाड होतं, म्हणून मला आधीपासून खायची सवय होती. पण घरी कोणी खात नव्हतं, म्हणजे सासूबाईला वगैरे आवडत नव्हत्या, म्हणून त्या म्हणजे क्वचितच होत होती ही भाजी. पण आज खूप दिवसांनी माझ्या नवऱ्याने ही आणलेली आहे आणि ते म्हणले कर, म्हणून मी हे करणार आहे. पण तुम्ही नक्की सांगा, हे औषध म्हणजे हे शेंगा, हे जे शेवग्याच्या शेंगा आहे, हे खाल्ल्याने औषध उतरते का? आणि कोणत्या प्रकारची औषध उतरते ते नक्की सांगा मला. आणि चला तर मी याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. आणि मी खूप लोकांची मी बघितली आहे रेसिपी, तर ते मसाल्याच्या याच्यात मसाला वगैरे घालून करतात. कशी करतात मला नाही माहीत, तुम्ही कशी करता ते पण सांगा. पण मी आज याला वरणामध्ये करणार आहे. वरणामध्ये टाकून शेवग्याच्या शेंगाची भाजी करणार आहे. तर मी आज ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला, तर ह्या शेवग्याच्या शेंगा ज्या आहे ना, मी आता कापून घेते. याचे तुकडे लहान एवढे एक एक मोठा एवढे आपले तुकडे करायचे. तर मी आता हे करून घेते. आता मी शेंगा छान कट करून घेते आणि कट करताना त्याची साईज आपल्या बोटा एवढी ठेवायची, कारण ते शिजायला खूप सोपं जाते आणि खायला पण खूप छान लागते. मी ते ह्या पद्धतीने कट करून घेतली आणि त्याची साल काढून छान व्यवस्थित धुवून घेतली. तसं पाहिलं तर शेवग्याच्या शेंगा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात. त्यामुळे आपल्या शरीराची इम्युनिटी वाढते. हाडासाठी पण खूप चांगले असतात, कारण त्यात कॅल्शियम खूप भरपूर असतात आणि पचन सुधारायला पण खूप मदत होती. आम्ही लहान असताना माझ्या माहेरी शेवग्याच्या शेंगाचं खूप मोठं झाड होतं आणि आमच्या शेजारी नाही का, शेजारी जे लोक होते ना, तर ते की नाही नेहमीच शेवग्याच्या शेंगा खूपच खायच्या त्या. तर त्यांना पाहून आम्हाला असं वाटत होतं की ह्या का बरं असे शेवग्याच्या शेंगा खातात. ते तसे खूप हेल्दी, त्यांची स्किन आणि केस असं खूपच छान हेल्दी राहायच्या. तर आणि ते नुसते शेंगाच नाही खायच्या, तर शेवग्याचं फुलं, त्याची पाने, त्याची पण भाजी करून खायच्या. त्यांना त्यांचे गुणधर्म काय माहिती होते का, पण ते खायचे ना. तर आम्हाला असं वाटत होतं की ते हे काय पालापाचोळा खात आहे. आम्हालाच त्याचं आश्चर्य वाटत होतं, पण त्याचे फायदे कधीच नाही माहीत होते. जसं जसं आता वय वाढत गेलं तसं तसं शेवग्याच्या शेंगाचे आम्हाला फायदे माहीत गेले. आता जसं की जसं मोबाईल आलं, इंटरनेट आलं, त्यानुसार आता आपल्याला सगळं हे काही कळू लागलेलं आहे. चला, तर मी आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि त्यात जिरं मोहरी टाकते आणि लसूण घालते मी. आणि लसूण घालताना नेहमीच मी लसूण असा ठेचून टाकते. ठेचलेल्या लसणानुसार टाकल्याने की नाही वरणाला किंवा भाजीला कशालाही ठेचलेल्या लसणाने फ्लेवर खूपच छान येतो. तर मी लसूण घातला, त्यात टोमॅटो घालायचा. त्याला छान मऊ झाला की त्यात मस्त लाल तिखट, हळद, थोडासा मसाला पावडर वगैरे असं घालून त्याच्यात मस्त छान शेंगा परतून छान मिक्स करून घ्यायच्या. छान मस्त असं वाफेवर होऊ द्यायचं त्याला. छान त्या मसाल्यामध्ये असं मुरल्या गेलेल्या पाहिजे, अशा त्याचा फ्लेवर त्या शेंगामध्ये उतरलेला पाहिजे. थोडंसं असं छान मिक्स करून त्याला असं झाकून ठेवायचं, जेणेकरून ते वाफेने 5 मिनटं असे थोडेसे असे मऊ होतात. आणि मऊ झाल्यानंतर आपण त्यात नाही का वरण घालू. वरणामध्ये पण खूप सारे प्रोटीन्स असते, म्हणून आज आपण वरणाची करत आहे. काही लोक हे मसाला वगैरे घालून वगैरे करतात. मसाला तसा आपल्या आरोग्यासाठी वगैरे तसा चांगला नसतो, म्हणून मी मसाल्याचे खूप कमीच करते. कमी म्हणजे करतच नाही. माझ्या घरी सगळ्यांना असे वरणातलेच आवडतात, म्हणून मी तसं करते. आणि असं आता झाकण ठेवून दिलेलं आहे आणि 5 मिनटं तसंच होऊ देते. त्यानंतर वाफेवर ते 5 मिनटं खूप छान असे मऊ होतात. मग मी त्याच्यानंतर त्यात वरण घालते. वरणामध्ये पण छान असे 15-20 मिनटं छान उकडलं की खूपच छान लागते. आमच्या आईच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी हे शेंगा नेहमी करत होते. लग्नाच्या आधी मी खूपच खायची, पण लग्न झाल्यानंतर शेंगा खूपच क्वचित खायला लागले. माहिती नाही, आधी खूप लोक म्हणायचे की शेवग्याच्या शेंगाने औषधी वगैरे उतरते,
तर ते मला माहीत नव्हतं औषधी कसे उतरते, पण मनात एक भीतीच होती की आपण जर नेहमी काही औषध खातो तर त्याचा काही साईड इफेक्ट वगैरे होईल का, म्हणून आम्ही हे भाजी खाणं कमीत कमी म्हणजे भाजी खाणं होत होती तसं आम्ही टाळायचोच. तर बघा आता ही भाजी आता उकळलेली आहे, छान असे झालेली आहे. बघा मला तिथं बघूनच तोंडाला पाणी येतं, असं वाटतं आहे कधी खाऊ. आणि ही भाजी नाही का पोळीबरोबर, गरम गरम भाताबरोबर किंवा तुम्ही भाकरीबरोबर बी खाऊ शकतात. हे बघा शिजलेली आहे, अशी झाली माझी भाजी. बघू शकता, वाटत आहे ना तुम्हाला. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की अशाच प्रकारे करा, किंवा तुमची जर रेसिपी असेल दुसऱ्या पद्धतीनं तुम्ही करत असेल तर ते पण सांगा. आणि हां, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे ते पण सांगा, म्हणजे मला पण माहीत होईल की व्हिडिओ कुठून बघत आहे आणि कशा प्रकारे, म्हणजे कुठे कुठे कोणत्या कोणत्या पद्धतीने अशा प्रकारची भाजी केली जाते, तर ते मला माहिती नाही आहे. तर प्लीज नक्की कमेंट करा. आणि हो, माझ्या बोलण्यात काही चुकी वगैरे झाली असेल तर ते पण प्लीज समजून घ्या. मी पहिल्यांदा कॅमेरासमोर म्हणजे असं बोलत आहे, तर मला काही एवढा आयडिया नाही आहे बोलण्याचा, तर प्लीज समजून घ्या. चला तर मग मी तुम्हाला दाखवते. हे बघा अशा प्रकारची भाजी झालेली आहे. तुम्ही प्लीज नक्की करून बघा अशा प्रकारची भाजी. खूपच हेल्दी, खूपच छान आणि चवीला पण. तुम्ही असं नाही की वरण किंवा पोळीसोबत खाऊ शकता, तसे पण खाऊ शकता. आणि त्याचा वरणाचा उपयोग सूप म्हणून पण केला जाते. तुम्हाला सांगते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने इम्युनिटीला सपोर्ट मिळते. म्हणजे आपण जसं शरीरासाठी चांगलं खातो तसंच जीवनातही चांगल्या गोष्टी निवडल्या पाहिजे. छोट्या छोट्या सवयीत आपल्याला मजबूत बनवतात. जसं की भाजी दिसायला साधी आहे पण फायदे खूप मोठे आहेत. तसंच आपलं आयुष्य आहे. अशा प्रकारची भाजी माझ्या नवऱ्याला म्हणजे माझ्या अहोंना खूप आवडते, म्हणून मी नेहमी अशीच करते. तुम्हाला पण माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.